नमस्कार. आज आपण मानवी मेंदू या अद्भुत अवयवाविषयी माहिती घेणार आहोत. मेंदू आपल्या शरीराचे नियंत्रण केंद्र, कंट्रोल सेंटर. आपण जे काही विचार करतो, अनुभवतो किंवा करतो त्यामागची ताकद म्हणजे आपला मेंदू. शरीरातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक भावना आणि प्रत्येक निर्णय मेंदूद्वारे नियंत्रित केला जातो. तो आपल्या शरीराचा अविश्वसनीय मुख्य संगणक आहे. या 3D मॉडेलमध्ये पहा, हा मेंदू किती जटिल आणि शक्तिशाली आहे. आता आपण मेंदूच्या मुख्य रचनेकडे वळूया. मेंदूचे मुख्यत्वे 3 महत्त्वाचे भाग आहेत. या विभाजनामुळे प्रत्येक भागाची विशिष्ट कार्ये निश्चित होतात. पहिला आणि सर्वात मोठा भाग म्हणजे प्रमस्तिष्क किंवा मोठा मेंदू. विचार करणे, स्मृती, मेमरी आणि भावनांवर तो नियंत्रण ठेवतो. दुसरा आहे अनुमस्तिष्क किंवा लहान मेंदू. हा शरीराचे संतुलन, बॅलन्स राखण्यासाठी आणि हालचालींचा समन्वय, कोऑर्डिनेशन साधण्यासाठी आवश्यक आहे. आणि तिसरा भाग म्हणजे मेंदूचा कणा किंवा मज्जासंस्था जोडणारा भाग. श्वासोच्छ्वास आणि हृदयाची गती यांसारख्या अनैच्छिक क्रियांचे इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स नियंत्रण हा भाग करतो. पण मेंदू हे सर्व कार्य कसे करतो? यामागचे रहस्य आहे चेतापेशी, न्यूरॉन्स. सूक्ष्म स्तरावर पाहिल्यास आपला मेंदू अब्जावधी चेतापेशींनी बनलेला आहे. या चेतापेशी एकमेकांशी विद्युत संकेतांद्वारे संवाद साधतात. हे अब्जावधी संकेत संपूर्ण शरीरातून माहितीची प्रक्रिया करतात. या निऑन प्रकाश मार्गांच्या ॲनिमेशनमध्ये पहा, ही माहिती कशी वेगाने प्रवास करते. आता मेंदूविषयी एक मनोरंजक तथ्य आणि त्याची काळजी घेण्याबद्दल काही टिप्स पाहू. तुम्हाला माहीत आहे का? आपला मेंदू एका लहान बल्बला ऊर्जा देण्यासाठी पुरेशी वीज निर्माण करू शकतो. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घ्या, तसेच पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या. वाचन, नवीन गोष्टी शिकणे आणि कोडी सोडवणे यांसारखे मानसिक व्यायाम, मेंटल एक्सरसाइजेस तुमच्या मेंदूला तीक्ष्ण ठेवतात. तर मानवी मेंदू हा खरोखरच चमत्कारापेक्षा कमी नाही. आम्हाला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला मानवी शरीररचनेबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली असेल. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी पाहत रहा.